आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। पुण्यातून जादूटोणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी पीडितांकडून तब्बल 35 लाख रुपये देखील उकळले आहेत। ते पैसे दिले नाही तर तुमच्या मुलाचा मृत्यू होईल असे धमकावण्यात आले। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। या प्रकरणी तक्रार केल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 50 लाख रुपये द्या नाही तर तुमच्या मुलाचा आणि पतीचा मृत्यू होईल, तुमच्या घराचा नायनाट होईल असे बोलून आरोपीने धमकावले होते। त्यानंतर पीडित महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद नोंदवली होती। अघोरी पूजा करत 35 लाख रुपयांची भोंदूबाबाकडून फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुण्यात वारंवार असे प्रकार घडत असल्याने चिंता व्यक्त केली आहे। पुण्यातील चंदननगर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे। मुलाला मानसिक आजारातून बरे करण्यासाठी जादूटोणा करण्यात आला आहे। घरातील अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि मुलाची मानसिक आजारातून मुक्तता करण्यासाठी आरोपींनी पीडितांचा विश्वास संपादन करून अघोरी विद्या केली आहे। पोलिसांनी आरोपीविरुद्ध आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे, नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, पुणे।